कोल्हापूर महानगरपालिकेचे तत्कालीन करनिर्धारक संग्राहक संजय भोसले यांनी 3.5 कोटी रुपयांचा घरफाळा घोटाळा केल्याचं उघड झाल्यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती। दरम्यान संजय भोसले यांनी 2011 पासून कोल्हापूर शहरातील सर्वात मोठ्या स्टार बाजार या मॉलच्या घरफाळ्यात 8 लाख रुपयांचा मासिक भाडे करार असताना 24,000 रुपयांचं मासिक भाडं दाखवून 6,01,82,620 रुपयांची सूट दिली आहे, असा आरोप करत माजी उपमहापौर भूपाल शेटे यांनी संजय भोसले यांनी महापालिकेचं 6 कोटी रुपयांचं आर्थिक नुकसान केल्याचं सांगितलंय। स्टार बाजारकडे आत्तापर्यंत 19 कोटी 88 लाख रुपयांची थकबाकी आहे। ही थकबाकी सध्याचे करनिर्धारक संग्राहक सुधाकर चल्लावाड आणि अधीक्षक विजय वनकुद्रे हे करत नाहीत, असंही शेटे यांनी सांगितलंय। संजय भोसले यांनी महापालिकेचं 6 कोटी रुपयांचं आर्थिक नुकसान केल्यामुळे त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाची कारवाई करावी, त्याचबरोबर आत्ताचे करनिर्धारक संग्राहक सुधाकर चल्लावाड आणि अधीक्षक विजय वनकुद्रे यांनाही निलंबित करून त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाची कारवाई करावी, अशी मागणी माजी उपमहापौर शेटे यांनी केली आहे। येत्या महिनाभरात या तिघांवर कारवाई झाली नाही तर प्रशासक, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त आणि घरफाळा विभाग प्रमुख यांच्या विरोधात मुंबई हायकोर्टात क्रिमिनल रिट पिटिशन दाखल केली जाईल, असा इशारा माजी उपमहापौर शेटे यांनी दिलाय। या मिळकतधारकाकडे 19 कोटी रुपये थकबाकी आहे, त्यामुळं संजय भोसलेवर ताबडतोब कारवाई या के मंजुलक्ष्मी मॅडम यांनी करावी। नाही केल्यास मी क्रिमिनल रिट पिटिशन करून परत संजय भोसलेला फिर्यादीचा आरोपी करून जेल पे जेल सुरू करणार आहे। त्यानंतर लगेच 15 दिवसात परत त्याने 7 कोटी रुपयाची सूट दिलेली आहे, तो देखील घोटाळा मी तुमच्या समोर आणणार आहे। माझ्या माहितीप्रमाणे संजय भोसलेनं शहरातल्या 25,000 मिळकतींना, मोठमोठ्या हॉटेलना, मोठमोठ्या मॉलना 600 कोटीची सूट दिलेली आहे। पण हे भ्रष्टाचारी अधिकारी नैतिकता यांच्याकडे राहिलेली नाही, लाचारी पत्करायला लागलेले आहेत, जनतेच्या पैशातून पगार घ्यायला लागलेले आहेत। त्यामुळे जे दोषी आहेत त्यांची कायद्यानं सगळ्यांचीच मी साल्ट काढल्याशिवाय राहणार नाही। यापूर्वीही घरफाळा घोटाळ्यामध्ये तत्कालीन प्रशासक कादंबरी बलकवडे, तत्कालीन जिल्हा पोलीस प्रमुख आणि कोल्हापूर महापालिकेचे 7 अधिकारी कर्मचारी यांच्या विरोधात अशाच पद्धतीनं रिट पिटिशन दाखल करण्यात आलं होतं, असं भूपाल शेटे यांनी सांगितलं। दरम्यान भूपाल शेटे यांनी केलेल्या आरोपांमध्ये कोणतंही तथ्य नाही, असा खुलासा संजय भोसले यांनी केलाय। भूपाल शेटे यांच्या बेकायदेशीर व्यवहाराची सोशल मीडियावरून चर्चा व्हायला लागल्यामुळं त्यांनी पुन्हा त्यापासून तोंड लपवण्यासाठी माझ्यावर आरोप करायला सुरुवात केलेली आहे। स्टार बाजारच्या कर आकारणी संबंधाने यापूर्वी त्यांनी आरोप केला होता आणि त्यावेळी मी खुलासासुद्धा माझा सगळ्या प्रसिद्धी माध्यमांना आणि प्रशासनाला सुद्धा दिलेला आहे। स्टार बाजार यांचं बिझनेस कंडक्ट ॲग्रीमेंट आहे आणि बिझनेस कंडक्ट ॲग्रीमेंट हे रेंट ॲग्रीमेंट होऊ शकत नाही। अशा परिस्थितीत स्टार बाजारला जी रेंट ॲग्रीमेंटप्रमाणे दिलेली नोटीस आहे, त्या नोटीसवर स्टार बाजार न्यायालयात गेलेला आहे। कोल्हापुरातल्या न्यायालयातून हे प्रकरण आता उच्च न्यायालयात गेलेलं आहे। उच्च न्यायालयात हे प्रकरण प्रलंबित आहे। असं प्रलंबित प्रकरण असताना उच्च न्यायालयानं त्यामध्ये कोणता निर्णय दिलेला नसताना मी नुकसान केले म्हणून हे निर्णय घ्यायला लागले, हे काय उच्च न्यायालयापेक्षा मोठे आहेत काय? वास्तविक कर आकारणी ही नियम आणि कायद्यातील तरतुदीनुसार केली जाते। कायद्यातील तरतुदीनुसार रेंट ॲग्रीमेंट असेल तरच त्याचा भाडे करार म्हणून भाड्यासाठी वापर केला जातो आहे। जे रेंट ॲग्रीमेंटच नाही त्याचा वापर कसा करणार?